स्वतःला ज्योतिषी म्हणून घेणाऱ्या अशोक खरात याच्या संपत्तीचा आकडा पाहून आता आयकर विभागाचे अधिकारी सुद्धा चक्रावून गेले आहेत। वर्षाला केवळ 12 लाख रुपयांचं उत्पन्न दाखवणाऱ्या या भोंदू खरातनं तब्बल 2000 कोटींची संपत्ती जमवल्याचं समोर आलंय। बघूयात। खरातनं कोट्यवधी जमवले, आयकर विभागाला गंडवले। अशोक खरातकडे 2000 कोटींची संपत्ती। खरातचं मायाजाल आयकर विभागही चक्रावला। वर पाहता एक कथित साधा ज्योतिषी, पण आतून कोट्यावधींच्या मालमत्तेचा मालक। सिन्नरच्या अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय। आयकर विभागानं जेव्हा खरातच्या व्यवहारांची कुंडली काढली तेव्हा अधिकाऱ्यांनीही डोकं पकडलं। खरातचं कागदावर वार्षिक उत्पन्न अवघं 12 लाख रुपये, मात्र प्रत्यक्षात दररोज सरासरी 1 लाख रुपयांची कमाई करत होता। विशेष म्हणजे हे सर्व व्यवहार रोख स्वरूपात होते। सरकारी यंत्रणेच्या कचाट्यातून वाचण्यासाठी खरातनं ही युक्ती वापरली। अशोक खरातनं पत्नीच्या नावे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली। खरातनं दोन्ही मुलींच्या नावावर नाशिक जिल्ह्यात जमिनी आणि महागड्या फ्लॅटची खरेदी केली। खरातच्या मुलीच्या नावे पुण्यात अलिशान 3 BHK फ्लॅट। 13 सप्टेंबर 2023 रोजी प्रॉपर्टी खरेदी। खरातने रोख रकमेत व्यवहार केल्याची माहिती। नाशिक शहरात कर्मयोगी नगरात अलिशान बंगल्याची खरातकडून खरेदी। मिरगावमध्ये 55 एकर जमीन आणि कोट्यवधी रुपयांचं फार्म हाऊस उभारलं। सिन्नर शिर्डी महामार्गावर एक अलिशान हार्डवेअरचं दुकान उभं केलं। अनेक बडे बांधकाम व्यावसायिक तसंच पोलीस अधिकाऱ्यांसोबत खरातची भागीदारी असल्याचं समोर आलं। तसंच मालमत्तेच्या अनुषंगानं अशोक खरातच्या मुलाची देखील SIT कडून चौकशी करण्यात आली आहे। आपल्या हार्डवेअर दुकानातून GSTची चोरी आणि उत्पन्नाचा चुकीचा तपशील दिल्यामुळे कर चुकवेगिरीच्या गुन्ह्यांमध्ये तो आता चांगलाच अडकणार आहे। ज्योतिष विद्येच्या जोरावर खरातनं इतरांचं भविष्य बघितलं, मात्र आता त्याचं स्वतःचंच भविष्य अंधारात दिसतंय। आयकर विभाग आणि GST विभागाच्या संयुक्त कारवाईत आणखीन मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।